नमस्कार विद्यार्थी मित्र, माय क्लास पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका 1888चा अधिनियम जो की निरीक्षक या पदाकरता आहे त्याबद्दल चर्चा करणार आहे। शिवाय निरीक्षक पदामध्ये असलेल्या सिलेबस बद्दल ज्याच्यामध्ये ऍक्ट 50 क्वेश्चन म्हणजे 100 मार्कला आहे आणि त्यामध्ये जे सामान्य ज्ञान आहे ज्याला आपण म्हणतो मुंबईच्या रिलेटेड जे काही पदाधिकारी तिथला अर्थसंकल्प तिथला इतिहास भूगोल या बाबींच्या बाबीमध्ये जे प्रश्न येणार आहेत ते म्हणजे 30 मार्काला येणार आहेत। तर या बाबींचा विचार करता करता अजून एक प्रश्न परीक्षा जवळ आल्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पडलेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल मला मेसेज देखील केलेले आहेत की सर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या अमेंडमेंट म्हणजे जो काही बदल झालेला आहे ते आपल्या पुस्तकात दिलेलं नाही। त्याच्यामध्ये त्यांच्या समोर पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य आहेत किती किंवा निवडून आलेले सदस्य किती आहेत आणि अपडेटेड डाटा न केल्यामुळे जे काही मार्काचं नुकसान आपलं होईल त्याबद्दलचा विचार त्यांच्या डोक्यात आलेला आहे। त्याच्यावर आपण आता पहिल्यांदा चर्चा करूया। शिवाय याच लेक्चरमध्ये आपण महानगरपालिका कराधान म्हणून जो मुद्दा आहे त्या टॉपिकचा पहिला पार्ट देखील डिस्कस करणार आहे। परंतु हा महत्त्वाच्या गोष्टीवर आता आपण चर्चा करूया की शेवटच्या ज्या टप्प्यातली आपली निरीक्षकची स्ट्रॅटेजी काय असावी आणि सिलेबस बद्दल असलेला संभ्रम। महानगरपालिकेने किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेने जेव्हा या पदाची ॲड काढली तेव्हा त्यांनी स्पेशल मेन्शन केलं की जून 2015 नुसार सिलेबस। याबद्दल आता आपण बघूया। पहिला या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम्हाला की 5 विषय आहेत एक प्रकारे त्याच्यामध्ये ते सेक्शन वाइज डिवाइड होतील हे आता सगळ्यांना माहित आहे। ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन 30 मार्काला असेल तर मनपा अधिनियम 1888 50 क्वेश्चन 100 मार्काला असतील। त्यानंतर पुढे जे जाऊन त्यांनी या ठिकाणी हेही सिलेबस बघून घ्या की सामान्य ज्ञान मध्ये इतर जर विद्यार्थी कुठे इतिहास भूगोल विज्ञान काही करत असेल मी लिपिकच्या वेळेस पण सांगितलं होतं की तुम्ही फक्त आधी करंटवर प्रेफरन्स द्या मुंबईची इन्फॉर्मेशन करू नका। तो व्हिडिओ 28-27 तारखेचा आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वीचा। परीक्षा सुरू झाल्यावर आपण असले व्हिडिओ बनवत नाही आधीच आपण प्रिडिक्शन करतो त्या पद्धतीने आपण आधी सांगितलं होतं की करंट अफेअर चांगलं करा। त्याच पद्धतीने आपण जी लिपिकची छोटीशी बॅच केली होती त्याच्यामध्ये करंटचा डाटा दिला होता। त्याच पद्धतीने याही ठिकाणी लक्षात ठेवा की मुंबईची माहिती करताना ज्या गोष्टी तुम्हाला नॉर्मली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर विकिपीडियावर मिळतात त्याच बाबी करा। त्याबद्दल देखील सोर्स मी सांगेन शेवट। आता आपण मेन आधी कायद्याच्या ठिकाणी जाऊया आणि हे महत्त्वाचं आहे अभ्यास करताना तुमची संदिग्धता दूर करण्यासाठी। मुंबई महानगरपालिका 1888च्या व्याख्या निवडणूक प्रकरण 8 ओके असेही मेन्शन आहे। प्रकरण 8 पर्टिक्युलरली मेन्शन आहे महानगरपालिकेचे प्राधिकारी अधिकारी ऑथॉरिटीज याकरता त्यांनी काही कलम देखील दिले पेज नंबर देखील दिले जे की अनेक अकॅडमीने सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण ऍक्ट करा। ओके मग आपणच पहिल्यांदा बुक बनवलं की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की कंप्लीट ऍक्टची गरज नाही। काही लोकांनी मुलांचं ब्रेनस्टॉर्म केलं की तेवढं छोटं पुस्तक असू शकत नाही तर पहिल्यांदा सिलेबस फॉलो करा आणि सिलेबसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट यांनी हे हेडिंगमध्ये दिले खाली पण दिलेलं नाही की 5/7/2015च्या आवृत्तीनुसार मग या आवृत्तीनंतर ऍक्टमध्ये कितीही बदल होऊ द्या ह्याच्याशी या परीक्षेला काहीही घेणं देणं नाही। मग तुम्ही जर बदललेल्यानुसार उत्तर लिहिलं किंवा तुम्ही तिथं कन्फ्यूज झाला की सर हे मी वाचलेलंच नाही कारण तुम्ही वेगळंच वाचलेलं असणार आहे। तुम्ही 5 नामनिर्देशित सदस्य कदाचित हा ठीक आहे काही जणांनी दिले असतील की पूर्वी 5 होते आता तेही 10 नाही। त्याच्यामध्ये असा नियम आहे 10 सदस्य किंवा एकूण महानगरपालिकेच्या सदस्यांच्या 10% यातील जी संख्या कमी असेल ती आणि हा पूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत आहे। आपण लेक्चरमध्ये देखील हे सांगितलं होतं परंतु तुम्हाला जेव्हा अभ्यास करताना तेव्हा ह्या पॉईंट पुरतं रिस्ट्रिक्ट राहायचं ही गोष्ट लक्षात ठेवा तरच तर तुमचं कन्फ्युजन दूर होईल। याच्या पुष्टी करता आता आपण बघूया की उदाहरणं घेऊया काय जसं की MPSC मध्ये एक असा एक प्रश्न समजा आला की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण म्हणतो कंट्रोलर ऑडिटर जनरल कंट्रोलर कोण आहेत आणि मी कंसात दिले ऑक्टोबर 2024 रोजी। मग याचं उत्तर काय येईल कारण आता या ठिकाणी तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे की ऑक्टोबर 2024 रोजी कोण होते। मग आपल्याला माहित आहे की संजय आता जे झालेले आहेत मूर्ती
आणि गिरीशचंद्र मुर्मू हे दोन्हीही कॅग आहेत, परंतु हे झाले नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये किंवा 21 नोव्हेंबर 2024 आणि हे होते म्हणजे हे आहेत 15वे कॅग, करंटच्या अँगलनं पण लक्षात ठेवा, आणि हे आहेत 14वे कॅग ज्यांचा कार्यकाल 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत होता, म्हणजे नक्कीच ऑक्टोबर 2024 ला गिरीशचंद्र मुर्मू हे आपले कॅग होते। आता या ठिकाणी तुम्ही कितीही बोंबलून ऑब्जेक्शन पाठवले की सर मी संजय कारण हे कॅग आहे, तुम्हाला कॅग विचारले का? नुसतं तुम्हाला विचारले कोणत्या तारखेच्या आत, ही कंडिशन पहिल्यांदा डोळ्यापुढे आणा। यामध्ये अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं थोडक्यात तर आत्ता सध्या रिसेंट म्हणजे जुलै 2024 पासून IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट यांची नावं देखील बदलली किंवा भारतीय न्याय संहिता झालं दंड संहिताच्या ठिकाणी, त्यानंतर नागरिक सुरक्षा संहिता झालं, त्याच्यामध्ये काय कलमांमध्ये रिशफल झालं, काय कलमांच्या शिक्षा बदलल्या, काय कलम वर खाली झाली, परंतु डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा ही 29 डिसेंबरला आहे, त्यापूर्वी 6 महिन्याआधी हा बदल झालाय, तरी देखील आयोगाच्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला जुनाच कायदा करायचा आहे, कारण परीक्षा कंडक्टिंग एजन्सीला अपडेटेड डाटा हा काय त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरता दिलेल्या डाटामध्ये त्यांना सतत त्या गोष्टी बदलणं योग्य वाटत नाही। त्यांनी आधीच विद्यार्थ्यांना एक प्रिस्क्राइब सिलेबस दिला होता, सिलेबसमध्ये पूर्वीचेच अधिनियम होते जे की आपण इंडियन पिनल कोड म्हणत होतो त्याला, तेच ॲज इट इज पुढे करा एवढं त्याने कंटिन्यू त्यांना सांगितलं। त्यांनी सांगितलं का नाही नाही आता तुमचे आता अधिनियम बदललेले आहेत, तुम्हाला नवीन अधिनियमांना अभ्यास करावा लागेल, नाही। मग ही साधी बाब लक्षात घ्या की सिलेबस हा विद्यार्थ्यांना सिलेक्शन करण्यासाठी असतो आणि सिलेबस मधला जर एखादा आता ज्यावेळेस तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष कार्याला जाल तेव्हा नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अपडेटेड ॲक्ट मधल्या तरतुदींचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे, ते कार्य करतानाचा कायदा आणि या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सिलेबस करता कायदा याच्यामध्ये सिंपल फरक केलेला आहे की जून 2000 पूर्वीचाच कायदा त्या ठिकाणी तुम्ही घेतला पाहिजे। मग ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या। आता याकरता बघा अनेकांनी मला विद्यार्थ्यांनी विचारले की सर तुम्ही अपडेट करायला पाहिजे होतं। सर्वप्रथम एक लक्षात घ्या की आपण 2021 मध्ये पंचायत राज नावाचं बुक काढलं, ओके, माझं स्वतःच, आज त्याची 4थी आवृत्ती आहे। आज MPSCच्या क्षेत्रातलं हे सगळ्यात टॉपचं बुक आहे आत्ता सध्या, मी म्हणेन पूर्वी लगेच आल्या नव्हतं। मग या ठिकाणी जर मला पंचायत राज मधल्या पुस्तक लिहिताना 22 जुलै 2022चा मंत्रिमंडळ निर्णय काय झाला, त्यानंतर जानेवारी 2023चा मंत्रिमंडळ निर्णय काय झाला, ह्या सगळ्या बाबी तपासाव्या लागतात, मगच बुक अपडेट करावं लागतं। त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात आधी मला डाटा या ठिकाणी येतात, यातनंच काय लोक घेतात ॲज इट इज, हे ट्रूथ आहे, सरळ आहे। नामनिर्देशित सदस्यांची संख्या ही महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिका, महाराष्ट्रात आता हेही ज्ञानाकरता लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 3 कायदे आहेत महानगरपालिकांचे। एक आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, त्याच्यानुसार महाराष्ट्रातल्या काही मनपांचा कार्यकाल चालतो, काही म्हणजे आता 2च गोष्टी बदलून ह्याच्यामध्ये आहेत। एक आहे बृहन्मुंबई महानगरपालिका 1888 नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालतो आणि नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 नुसार नागपूर महानगरपालिकेचा कार्यकाल चालतो। उरलेल्या सर्व महानगरपालिकांचा कार्यकाल हा महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 नुसार चालतो। या ठिकाणी मंत्रिमंडळाने 22 म्हणजे जानेवारी 2023 मध्ये या ठिकाणी नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येच्या बाबतीत बैठकीत हा निर्णय घेतला की इथून पुढे 5 नामनिर्देशित सदस्यांच्या ऐवजी आपण महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांच्या 10% किंवा 10 यातील जी कमी संख्या असेल इतके सदस्य त्या ठिकाणी नामनिर्देशित करण्याची तरतूद करू। परंतु त्यानंतर कोणत्याही महानगरपालिकेचं इलेक्शन झालेलं नाही, ना की नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीतला बदल हा ओरिजिनल कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही अजूनही, हा मुद्दाही लक्षात घ्या। परंतु जर करंट रिलेटेड तुम्हाला विचारलं, लिपिकच्या बाबतीत विचारलं किंवा तुम्हाला पंचायत राजमध्ये विचारलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर आहे महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 10 यातील जी कमी असेल ती। परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षक पदाचा ज्यावेळेस आपण ॲक्टचा अभ्यास करतो तेव्हा मात्र तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी हेच वाक्याला पुष्टी करावी लागेल, कोणत्या
की आता पुस्तकातला डाटा तर आपण अजून सिम्प्लिफाईड दिलेला आहे, परंतु मी इथं ओरिजिनल ॲक्ट रेफरन्ससाठी ठेवलेला आहे की महानगरपालिकेच्या विहित रीतीने नामनिर्देशित करावयाच्या पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले 5 पालिका सदस्य। आता हा बदल मग मला ऑलरेडी माहीत असताना मी या पुस्तकात का नाही केला, तर आज त्यांच्या समोर सेम आता सिलेबस पण बघूया। सिलेबस हां इथेही सांगितलेलं आहे की त्यांनी ही अट टाकलेली आहे, ही अट टाकली म्हणजे त्यांच्यासमोर जी काही कलमं आहेत त्याच्यानुसारच PDF आहे, त्या PDF मधनं क्वेश्चन काढले जातील। ते क्वेश्चन काढल्यानंतर जर त्या ठिकाणी पर्यायामध्ये 5 हा पर्याय असेल की महानगरपालिकेत एकूण किती नामनिर्देशित सदस्य आहेत, 5 आहेत, काही ठिकाणी 4 आणि त्याला वाटलं 10 सुद्धा आणि 2, कारण नगर परिषदांमध्ये 2 नगरपंचायतीमध्ये 2 देखील असतात, हे लक्षात ठेवा। मग याचं उत्तर काही जण 10 मारतील, काही जण 5 मारतील। TCS याचं उत्तर 5 देईल, समजा 5 दिलं किंवा 10 दिलं, असं 10 देणं शक्य नाही तरी मी म्हणेन 5 दिलं। आता काय विद्यार्थी ऑब्जेक्शन घ्यायला जातील, ऑब्जेक्शन घेताना तुम्ही ऑब्जेक्शनसाठी पाठवणार काय हा सगळ्यात पहिला मुद्दा असतो। तुम्ही माझ्या पुस्तकाची PDF पाठवू शकत नाही, फोटो पाठवू शकत नाही। दिस इज नॉट अन ऑथेंटिक डाटा ॲज पर त्या कंडक्टिंग एजन्सीनुसार त्यांच्याकरता ओरिजिनल ॲक्ट हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे। जर त्यांनी 10 दिलं चुकून तर मात्र आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 5 हे उत्तर पाठवताना त्यांच्याकडे 2 प्रूफ आहेत। एक ह्या सिलेबसची ही स्क्रीन, सर तुम्ही 5 जून 2015 पूर्वीचा सिलेबस त्या ठिकाणी ठेवला होता, 5 जून 2015 नुसार या ठिकाणी ह्या कायद्याची PDF पाठवू शकता की किती सदस्य आहेत, या ठिकाणी 5 पालिका सदस्य आहेत, संपला। शेवट पुराव्यांशिवाय ह्या जगात कायदाच आपण अभ्यास करतोय म्हणजे मेन काय आहे, डॉक्युमेंट्स मॅटर। 10 सदस्यांकडे कोणतेही डॉक्युमेंट उपलब्ध नाही, ठीक आहे ते न्यूजपेपरचं काहीतरी पाठवतील, पण तो मंत्रिमंडळ निर्णय आहे, तुम्हाला ॲक्ट करायला सांगितलंय, मंत्रिमंडळ निर्णय अभ्यासाला नाहीच सांगितले, तुम्हाला निरीक्षकला चालू घडामोडी अभ्यासाला नाहीत। मुंबईची माहिती आहे, त्या ठिकाणी बदलणारे आयुक्त तुम्हाला असू शकतात, पण त्याही ठिकाणी प्रश्न असा विचारू शकतो की मार्च 2000 पूर्वीचे आयुक्त कोण होते, चहल, नंतर मग विचारू शकतील की आत्ता आयुक्त कोण आहेत। तर या पद्धतीनं तुम्ही याचा अभ्यास करताना एक सिंपल लॉ पद्धतीनं जायला पाहिजे। मग आता या ठिकाणी मग कोणीही विद्यार्थी असेल जो निरीक्षकचा अभ्यास करायचा असेल त्याने एक गोष्ट लक्षात घ्या, लिपिकच्या वेळी मी सांगितलं होतं मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता यावर होल्ड आणा, चालू घडामोडी करा। आपण आपल्या त्या लिपिकच्या छोट्याशा कोर्समध्ये चालू घडामोडीचे PDF देखील दिलेले आहेत, मी म्हणलं होतं तेच करा, तेच जास्त येतील, त्याच पद्धतीने तिथं प्रिडिक्शन झालं। निरीक्षकच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की निरीक्षकला जाताना तुम्हाला ॲक्ट 50 मार्काला आहे, ॲक्टमध्ये सरळ लिहिलेलं आहे सिलेबसमध्ये की जून 2015च्या पूर्वीचा, म्हणजे या ठिकाणी कशाच्याही बाबतीत आपण त्याच्या डाट्याशी छेडछाड केली नाही पाहिजे, डाटा अपडेट केलाच नाही पाहिजे, हे माझं सरळ मत आहे। तुम्हाला दिले ना, हा ठीक आहे, तुम्ही चुकून 1888 ची जर PDF तुमच्या पंजोबाच्या काळातली डाउनलोड केली असेल तर तिच्यामध्ये नक्कीच अपडेट करा 2015 पर्यंतचा। तुम्हाला नवीन डाउनलोड करायचीच नाही, हटकून अपडेटच करायचे तर करा, परंतु तुमच्याकडे सरळ सरळ PDF ओरिजिनल ॲक्टचे आहे, बुक आहे, बुकमध्ये जो काय डाटा दिलाय, हा तुम्ही एक टॅली करा की कदाचित प्रिंटिंग मिस्टेकमुळे बुकमध्ये काय गोष्टी झालेल्या आहेत का नाहीत होत सहसा, पण तरी देखील तर या बाबी चेक करणे इथपर्यंत ठीक आहे। स्क्रुटिनी कुठल्याही बाबीची करू नका, वेळ कमी आहे। सगळ्यात पहिला स्मार्ट विद्यार्थी एक काय काम करतो की तो राज्यसेवेचा अभ्यास करताना असू दे, कंबाईनचा अभ्यास करताना असू दे, तो आधी जे काही स्टॅटिक डाटा आहे म्हणजे एम लक्ष्मीकांतचं पॉलिटी असेल किंवा कोळंबे सरचं कोण वापरत असेल त्यानुसार, जॉग्राफी जे काही ऑथेंटिक बुक असेल जसं की स्टेट बोर्ड, या बाबी आधी परफेक्ट करतो, मग अशा गोष्टी गोळा करत बसतो ज्याची येण्याची प्रोबॅबिलिटी 0.001% असते। आणि काही विद्यार्थी असं करतात की जे येण्याची प्रोबॅबिलिटी 0.000 म्हणजे काहीच नाही, त्याच्यासाठी 2-2 दिवस डाटा गोळा करण्यात घालवतात आणि इतरांना देखील प्रश्न विचारतात, सांग बर महानगरपालिकेचे 27वे महापौर कोण होत्या, तुला काय करायचं आहे, रिसेंटवाले कर, पहिले कर, मधले कर, बाद झालं एखादा, तो बी महत्त्वाचा असला तर, किंवा मुंबईची निर्मिती झाल्यानंतरचा एखाद्या वेळेस पहिला कर, लयच इच्छा झाली तर, किंवा एखादा फेमस व्यक्ती कर, जर एखादी महाराष्ट्रातले अतिशय फेमस एखादा कलाकार, लेखक, काहीतरी त्याचा अध्यक्ष त्यावेळेस महापौर होता, अशा बाबी कर।
बाकी उगच डाटा सर्च करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जो डाटा तुमच्या समोर आहे त्याला परफेक्ट करा, त्याच्यावर मल्टिपल रिव्हिजन करा. ॲक्ट हा मल्टिपल रिव्हिजनला लक्षात राहतो आणि कन्फ्युजन स्टेट दूर करून पूर्णपणे BMCच्या अभ्यासाला लागा. या लेक्चरचं हेच क्रक्स आहे. याच लेक्चरला लागून आता आपण दुसरं लेक्चर या ठिकाणी घेत आहे की पहिला टॉपिक. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की सर अर्थसंकल्प असतील किंवा लिपिकला काय प्रश्न, सिग्नल्स, कोण काय CCTV विचारतंय, तर त्याचा सोर्स हा आहे मुंबई महानगरपालिकेचा, ज्याच्या बाबतीत मी शेवटचं टॉपिक दिलेला आहे. परंतु शेवटचं टॉपिक आपण थोडंसं समरी काढून एकच पान दिलं होतं, कारण जेव्हा मी हे स्वतः PDF बघितले तर त्यातले प्रत्येक फॅक्ट्स लक्षात ठेवणं शक्य नाही. म्हणजे जे EC चहल यांनी जो काही अर्थसंकल्प मांडलेला आहे मार्च 2024 मध्ये 2023-24च्या बाबींच्या, तर त्यामधून ते प्रश्न येत आहेत. शक्य असल्यास फास्टमध्ये रीड करा. दुसरा ऑप्शन मी आपल्याही बॅचमध्ये किंवा लिपिकच्या बॅचमध्ये याच्यातला जो महत्त्वाचा डाटा आहे तो हायलाईट करून टाकणार आहेच. त्यामुळे तो हायलाइटेड डाटा शक्य झाल्यास वाचा. परंतु लगेच आज टाकेन असं सांगता येत नाही. उद्यापर्यंत PDF येऊ शकते, उद्या किंवा उद्या संध्याकाळपर्यंत. ॲक्च्युली हा डाटा मी हायलाईट BMCच्या निरीक्षक पदाच्या विद्यार्थ्यांकरता टाकण्याकरता आहे. त्यामुळे थोडासा वेळ आहे, वाचायला तुम्हाला हार्डली अर्धा पाऊण तास लागेल. परंतु तुमचं काय असतं की मी टाकणार आहे म्हणलं की सर कधी टाकणार आहे. अरे बाळांनो, ज्या PDF वाचायला तुम्हाला 14 तास लागतील ती PDF मी स्वतः 14 तास घालवून तिला तुम्हाला 1 तासावर आणून देतो, तर थोडंसं दम काढत जावा. त्याच पद्धतीने हा मॅसेज आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे क्लीन माइंडनं शांतपणे शेवटच्या टप्प्यात कुठल्याही एक्सटर्नल डिस्टर्बन्स शिवाय, एक्सटर्नल डिस्टर्बन्स कोणत्याही चुकीचे मॅसेज, काही जणांनी मध्ये सांगितले की ॲक्टवरचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये येणार आहेत. अरे बाळांनो, तुम्ही निरीक्षक पदावर जाणार आहे आणि तुम्हाला सिलेबस वाचायला 1 मिनिट वेळ नाही, ज्याच्यामध्ये लिहिलंय की ॲक्टचे प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये. नसेल तर नकाच जाऊ. जर ज्याला हे वाचण्याची क्षमता नाही त्यांनी असल्या गोष्टींचे फॉर्म भरणं बंद करा, कारण या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशन वर्कच खूप आहे कुठल्याही ठिकाणी. आणि तुमचे स्वतःचं स्वविवेक जागा करून एका विद्यार्थ्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. 5-6 दिवस जे काय आजपासून शिल्लक आहे ते खूप आहेत का? BMC ॲक्ट खरंच सोपं आहे. आता जर आपण रिव्हिजन लेक्चर मी ते फ्रीज देईन, एक लेक्चर पहिलं नक्कीच देईन. आपण काय ॲक्टचेही लेक्चर फ्री दिलेले आहेत, रिव्हिजन लेक्चर देखील फ्री देईन, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. हा कॉन्फिडन्स करता आपण करतोय. बॅच काही जणांनी विकत घेण्याची खरंच गरज नाही, मी हेही क्लिअर सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं ना मी स्वतः करू शकतो, त्यांच्याकरता मी जो महानगरपालिका कराधान टॉपिक आहे त्यातले 4 टॉपिक फ्री दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आपलं पुस्तक घेऊन स्वतःहून करताना कोणतीही अडचण येऊ नये. ओके, मी स्टुडंट आहे, तुम्ही स्टुडंट आहे. स्टुडंटने एकच रूल फॉलो करायचा असतो. फर्स्ट रूल, तुमचा मेन गायडन्स सिलेबस असावा. सिलेबसनुसार पॉईंट कव्हर करा. कोणतीही संदिग्धता न बाळगता जून 2000 पूर्वीच्या कायद्यातल्या तरतुदी करा. नंतरच्या कायद्याच्या तरतुदी करून आपल्याला स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. तुमच्या विरोधात उत्तर आलं तर तुमच्याकडे 2 प्रूफ आहेत पाठवलेला, सिलेबसमधली असलेली तारीख आणि तोच ॲक्ट ओरिजिनल सिलेबसनुसार 2015चा, ज्याबद्दल आपण पूर्णपणे त्या दोन्ही फाईल्स आपण त्या ठिकाणी डाउनलोड होईल अशा पद्धतीनंच ॲपमध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही तिथून डाउनलोड करून त्यावेळेस ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यामुळं बिंदास्त परीक्षेला सामोरे जा. मल्टिपल रिव्हिजननं कायदा कंप्लीट करा. मल्टिपल रिव्हिजनने कलमे लक्षात राहतात, कलमातल्या तरतुदी लक्षात घ्या. प्रत्येक आर्टिकल पाठ करण्याच्या मागं लागू नका. पाठ करायचं असेल तर महत्त्वाचं महानगरपालिकेचे प्राधिकारी कुठल्या कलमात येतात, त्यानंतर आयुक्तासाठी कोणतं कलम आहे, उपायुक्तांसाठी कोणतं कलम आहे, व्याख्यांच्या बाबीमध्ये तुम्ही पाठ करा. ते बाबी आपण चर्चा करूच. तर अशा पद्धतीनं अभ्यास करा, रिव्हिजन माराल, लक्षात राहत राहील. प्रेशर न घेता अभ्यास करा बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक पदाचा. ज्यांना कंबाईनचं टेन्शन येत असेल त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. वेळ आली तर आपण 8-8 तासाची इकॉनॉमिक्स, पॉलिटी, आपली कपॅसिटी तेवढी आरामात आहे. तुम्ही एन्व्हायरमेंटचं 3 तासात देखील आपण कव्हर केलेलं आहे आणि त्या 3 तासामधले काल राज्यसेवेला ॲज इट इज 4 प्रश्न होते. त्यामुळे एवढा आपला कॉन्फिडन्स फिक्स आहे की आपण जेवढा डाटावर तुम्ही काम कराल तेवढा डाटा आपण कमी वेळात डिलिव्हर करू शकतो. कंबाईनच्या बाबतीत देखील आहे का, पर्टिक्युलरली इकॉनॉमिक्सला सिलेबस मेन्शन आहे. उगाच कोळंबे घेऊन कंप्लीट करायचं नाही किंवा कुठलंही पुस्तक.
त्यात टॉपिक दिलेले आहेत, पहिल्यांदा ते टॉपिक परफेक्ट करा. जॉग्राफीत देखील टॉपिक दिलेले आहेत, पहिल्यांदा ते टॉपिक परफेक्ट करा आणि मग पुढे जा. ओके, चला, बेस्ट विशेस फॉर एक्झाम. आणि रिव्हिजन लेक्चरसाठी ॲपमध्ये स्वतःची एंट्री मारा. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या कोर्सच्या कंटेंटमध्ये बाय न करता कंटेंटमध्ये जाऊ शकता. कंटेंटमध्ये जाऊन जिथं जिथं लॉकचं सिम्बॉल नाही, त्या लॉकचं सिम्बॉल नसलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. इच्छा झाली तर मग कंप्लीट कोर्स बाय करा. ओके, थँक्यू.